चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, थेट जाऊयात. त्या भाषणातनं एक दिशा होती. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत बेईमानी केली, दगाफटका केला, मग ते उद्धव ठाकरे जी असतील, माननीय शरद पवारजी जी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सर्वांना जे अमितभाई बोलले ते योग्यच बोलले आहे. खरं तर त्यांनी तसं केलं म्हणून अमितभाईंनी तसा शब्दोपचार केला आहे. सामनामध्ये आज इंडिया आघाडीवर टीका करण्यात आलेली आहे. काँग्रेस जी काही केजरीवालांवर टीका करतात त्यावर देखील ताशेरे आज सामनामध्ये बोलण्यात आले. नाही, कसं आहे की इंडिया आघाडीमध्ये ज्या पद्धतीने या देशामध्ये इंडिया आघाडी तयार झाली, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा विरोध, भारतीय जनता पार्टीचा विरोध, काही करून मोदीचं सरकार देशामध्ये येऊ नये, मोदीचं सरकार आलं तर आमच्या दुकानदाऱ्या बंद होईल, या भावनेने तयार झाली इंडिया आघाडी. आणि या इंडिया आघाडीचं खरं त्या ठिकाणी रूप काय होतं तर आपापल्या सरकार वाचवणे, आपापल्या मुलांना इस्टॅब्लिश करण्याकरता राजकारणाचा उपयोग करणे. इंडिया आघाडी म्हणजे काय? राजकीय आखाडा होता, राजकीय नेत्यांच्या मुलांचा आखाडा होता. आणि हे राजकीय जे आखाडे आहेत हे पुढच्या काळात चालणार नाही जर मोदीजी प्रधानमंत्री झाले तर. म्हणून एक इंडिया आघाडी तयार झाली. आणि आता इंडिया आघाडी का बर्बाद झाली, का ती संपली, का ती फुटली? कारण आता इंडिया आघाडीजवळ नेमकं धोरण नाही आहे. त्यांना विकसित देशाचं धोरण नाही आहे, विकासाचं धोरण नाही आहे. ते फक्त एकाच विषयावर एक झाले होते, सत्तेकरता. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता. आता सत्तेच्या बाहेर गेल्यामुळं फुटाफूट सुरू झाली, सर्व इंडिया आघाडीचे नेते बिखरले. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेस विरुद्ध शरद पवारजी या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. कारण ते अविचारी आहेत, विचार गुण एक आले नाही आहे. महायुती मात्र विचाराची आहे, विकासाची आहे. आणि म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. पौष महिना असल्यामुळे कुठेतरी पालकमंत्री किंवा त्यांचे OSD नेमण्यामध्ये विलंब होत आहे. आमचं 15-16 तारखेपर्यंत अंतिम होईल आणि 15-16 तारखेला तुम्हाला यामध्ये निर्णय झाला दिसेल. पौष महिना असल्यामुळे विलंब झाला का? पौष महिना असल्यामुळे शुभ कार्य माननीय त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री असतील, एकनाथजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सर्व बसलेलो आहोत. 2-3दा आमची बैठक झाली. शेवटी आता अंतिम याच्याकडे चाललेला आहे. मला वाटतं उद्या परवा निर्णय होतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.